नमस्कार. आज 2 एप्रिल 2026. आजच्या दिवशी राजर्षी श्री छत्रपती शाहूराव महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता 1894ला. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजर्षी शाहू महाराज कोण होते. हे लोकहितवादी होते, हे समाजसुधारक होते, हे धर्मसुधारक होते, हे जातीय निर्मूलनासाठी काम करणारे होते. फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा घेऊन आज जर महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र असेल किंवा भारताचं नेतृत्व करणारा महाराष्ट्र असेल तर याच्यामध्ये शाहू महाराजांचं योगदान हा अतिशय महत्त्वाचं आहे. महात्मा फुलेंनी यांनी शिक्षणाची चळवळ उभारून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनीसुद्धा धर्मसुधारणा, जात सुधारणा किंवा समाज सुधारण्यासाठी खूप मोठे कामं केले. जसं की त्यांचं वेदोक्त प्रकरण असेल, त्याच्यानंतर त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली, म्हणून त्यांना आरक्षणाचे जनकसुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर या शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं. तर आज या छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. या राज्याभिषेक दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता त्यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती सांगतो. बघा, कोल्हापूर संस्थान, आता 2 संस्थान होते, एक साताऱ्याची गादी आणि एक कोल्हापूरची गादी, हे आपणास माहीत आहे. तर यातल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 1884 ते 1922 एवढा काळ जो आहे हा कोणी गाजवला तर राजर्षी शाहू महाराजांनी. नुसता गाजवलाच नाही, अधिकारशाही गाजवली नाही, तर त्यांनी सुधारणेचं खूप मोठं काम केलं, म्हणून त्यांना राजर्षी ही पदवी देण्यात आली. तर बघा, 2 एप्रिल 1894 आजच्या दिवशी काय झालं होतं, राज्याभिषेक झाला होता. कोणाचा? राजर्षी शाहू महाराजांचा. तर त्यांचे पूर्वाधिकारी म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज, चौथे शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. आणि यांच्या मृत्यूनंतर चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई भोसले यांनी काय केलं, 17 मार्च 1884ला दत्तक म्हणून कोणाला घेतलं? यशवंताला घेतलं. तर यशवंत कोण? यशवंत म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आबासाहेब घाटगे यांचे पुत्र यशवंत यांना 26 जून 1874ला कागलमध्ये त्यांचा जन्म झाला. कधी? 26 जून 1874ला त्यांचा जन्म झाला. आणि 17 मार्च 1884ला त्यांना दत्तक घेतलं. आणि 17 मार्च 1884ला त्यांना दत्तक घेतलं. आणि 84 ते 1922 1884 ते 1922 हा त्यांचा अधिकार काळ होता. परंतु जरी हा अधिकार काळ असला तरी पण 2 एप्रिल 1894ला त्यांचा लीगल पद्धतीनं राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने ते कोल्हापूर संस्थानाचे उत्तराधिकारी झाले. तर त्यांनी कोल्हापूर संस्थानात, म्हणजे कोल्हापूर ही राजधानी होती आणि कोल्हापूर संस्थानामध्ये खूप असे समाज सुधारणेचे कामं केले. त्यांनी पुण्याला शाळा काढल्या, त्यांनी कॉलेजेस काढले, त्यांनी कोल्हापूरला काढले, त्यांनी म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठं काम केलं. शाळा, महाविद्यालय, त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेला अनुदान योगदान असेल, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढं आणण्यासाठी अनुदान योगदान असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर ब्राह्मणेतर समाज हा जो आहे त्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये खूप कमी होता आणि हे त्यांना दिसून आलं. आणि हा समाज काय करायचा? खूप मोठ्या प्रमाणे शोषण करायचा. त्या महत्त्वाच्या मुख्य जागा ज्या आहेत या समाजाने घेतल्या होत्या आणि तो बाकी समाजाचं शोषण करायचा. आणि हे बघितलं मी, हे राजर्षी शाहू महाराजांनी बघितलं की राजा मराठ्यांचा, प्रजा मराठी आणि इतर धर्मीयसुद्धा, परंतु हे ब्राह्मण समाजाचे अधिकारी जे आहेत हे त्यांच्यावर जुल्म करायचे आणि त्यांचीच परंपरा, म्हणजे त्यांच्याच विचाराचे लोक एकत्र आणून अप्रत्यक्षरित्या मनुवादी प्रवृत्ती वाढवण्यासाठी मदत करायची. आणि हे राजर्षी शाहू महाराजांना सहन झालं नाही. त्यांचे वेदोक्त प्रकरणामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी ब्राह्मणा व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली, म्हणून त्यांना आरक्षणाचे जनकसुद्धा म्हणतात. तर बघा, फुले शाहू आंबेडकर यांनी महाराष्ट्रांना पुरोगामित्व प्राप्त केलं
आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला गेला. पण आज जे अशोक खरातचं प्रकरण समोर आलं हे बघून माझ्यासारख्या माणसाची तळपायाच्या मस्तकाला जाते. याचं कारण असं आहे की फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा महाराष्ट्र असून शिकल्या सवारलेल्या बाया जर एखाद्या भोदूबाबाच्या आहारी जात असतील आणि स्वतःच्या आयुष्याची आणि पर्यायी समाजाचं वाटोळं करत असेल तर हे आपण बघितलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन असायला पाहिजे. IAS झालेल्या अधिकाऱ्यांच्या बाया, मोठमोठे नेते, मुख्यमंत्र्यापासून तर आपले गृहमंत्र्यापर्यंत सगळे अधिकारी त्यांना भेटतात, त्या भोंदूबाबांना समर्थन देतात, निवडणुकीच्या प्रचार प्रसाराच्या वेळी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात, त्यांच्याकडून विशेष वरमाला फुलं बिलं काय असतील ते आशीर्वाद म्हणून घेतात, काही अंगोरा धोपारासुद्धा घेतात आणि अजून काय करतात. आता महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाने खूप मोठं काम केलेलं आहे. जादूटोणा विरोधक आहे. नरेंद्र दाभोळकर यांनी स्वतःचं आत्मबलिदान दिलं त्यासाठी. एवढं सगळं होऊन आज जर हे शिकल्या सवरलेले लोक, मी म्हणत नाही बाकीचे ठीक आहे, बहिणाबाई साध्या न शिकलेल्या त्यांनी सुद्धा सांगितलं की बुवाबाजीच्या नादी बायांनी लावू नका. त्या न शिकलेल्या बाईंना कळतं आणि ह्या इकडं IAS झालेल्या बायका, IASच्या बायका, त्याच्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर हे सगळे जाऊन ह्या असल्या खरातच्या पायी लोटांगण घालतात. तर पुरोगामी महाराष्ट्र खरंच आहे का हा प्रश्न पडतो. खरंच जादूटोणा विरोधक जे कायदा आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते, अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचे कायदे काय करतात, हे बुवाबाजी, हे स्तोम, त्याच्यानंतर हे होम हवन, याला प्रचंड विरोध करणारी संस्था, याला प्रचंड विरोध करणारी कार्यप्रणाली सगळं आपल्याकडं असताना जर असं होत असेल तर आपण काय करणार. खरंच महाराष्ट्र हा पुरोगामी आहे का ही विचार करण्याची वेळ आहे. मनोवादी सरकार आहे असं माझं तर ठाम मत आहे. कारण यांनीच हे पोचलेले आहेत. हे सरकार असो का त्याच्या पुढचं मागचं सरकार असो का येणारं पुढचं सरकार असो, ह्या सगळ्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हे ज्या प्रवृत्ती अशा आहेत, आसाराम बापूसारख्या किंवा राम रहीमसारख्या किंवा अजून हे अशोक खरातसारखे असतील किंवा अजून हे बुवाबाजी, हे चिठ्ठ्या निकालणारे हे कथावाचक असतील, ह्या प्रवृत्तीला आपण हाणून काढलं पाहिजे. जे म्हणतात की तुळशीपत्र याच्यावर चिपकवलं की मुलगा पास होतो, जे म्हणतात की आंबे खाल्ल्याने पोरं होतात, जे गाईचं गोमूत्र पितात आणि कसलंही सायंटिफिक टेम्परामेंट नसलेले ही दलंदरे अवलादी, हे किडे जे आहेत, हे किडे भरडून समाजाचं सुद्धा वाटोळं व्हायला लागले. हे किडे असे अलगद बाहेर फेकले पाहिजे आणि नंतर त्यांना भरडलं पाहिजे. या किड्यासोबत चांगलेसुद्धा भरडायला चाललेत, वाटोळं व्हायला लागलं आणि हे जर काढून हाणून पाडायचं असेल तर आपण फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेतला पाहिजे. आणि याच प्रसंगी आज शाहू महाराजाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मी तुम्हाला सर्व भारतीयांना, महाराष्ट्रातल्या रहिवाशांना सांगू इच्छितो की आपल्याला जर पुढं जायचं असेल तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवला पाहिजे. ह्या बुवाबाजीच्या नादी लागलं नाही पाहिजे. आणि संत परंपरेमधले वैज्ञानिक संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, या संतांच्या परंपरेचे जे पाईके ते तुम्ही व्हावे आणि त्यांचे जे विचार आहेत ते स्वतःमध्ये रुजवावे. आणि संत परंपरा ही कसल्याही, विशेषतः वारकरी संत परंपरा ही कसल्याही कर्मकांडाला प्रचंड विरोध करणारी आहे. अशी संत परंपरा, वारकरी परंपरा जर तुम्ही पुढं नेली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास, उद्धार आणि सांस्कृतिक भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर मग हे अशोक खरातसारखे प्रकरणं येत राहतील आणि दाभोळकर मारल्या जातील. इथं कलबुर्गी मारतील, दाभोळकर मारतील, पानसरे मारले जातील आणि अवघड होऊन जाईल. आणि उदो कोणाचं होईल तर अशोक खरातसारख्या त्यांना समर्थन देणाऱ्या लोकांचा उदो होईल. तर हे जर आपल्याला बदलायचं असेल तर आपण पुरोगामी विचारांनी पुढं आलं पाहिजे. आपण वाचन केलं पाहिजे. फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाचून ते अंगीकारले पाहिजे. अशीच या दिवसाच्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो आणि ते तुम्ही आत्मसात कराल अशी अपेक्षा करतो. आणि आज माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.